वेलकम क्रिश्चनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज मी करणार आहे गुलकंद मोदक. यासाठी मी इथे घेतला आहे पाव कप रोज सिरप, पाव कप गुलकंद, साखर, वेलची पावडर, 1 कप पाणी, 1 कप तांदूळाची पिठी जी बासमती तांदूळाची आहे केशरयुक्त, आणि 1 कप आपण घेणार आहोत नारळाचा किसलेला नारळ. तर आपण आपल्या कृतीला आता सुरुवात करूया. 1 कप नारळाचा खप आहे, त्याला मी कढईत घेऊन थोडं परतून घ्यायचं आहे मंद गॅसवर, जेणेकरून जर खोबरं व्यवस्थित गरम झालं तर त्यामध्ये साखर आणि तूप हे दोन्ही व्यवस्थित मिक्स होईल, म्हणून त्याला परतून घ्यायचं. आणि मग त्यामध्ये आपण 1 ते 1.5 टेबलस्पून तूप घालायचं आहे. हे तूप घालून झालं की मग आपण त्यामध्ये साखर घालायचे. ही साखर 1.5 टेबलस्पून होती. आता जोपर्यंत तूप, नारळाचा चव आणि साखर हे तीनही एकजीव होत नाही तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपण याला मिक्स करायचं आहे. याला 1-2-3 मिनटं लागतात. आणि हे जेव्हा पूर्ण मिक्स होईल, म्हणजे हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स होतील, त्यानंतर आपण यामध्ये गुलकंद आणि रोज सिरप घालणार आहोत. 5 मिनटाने हे सगळं मिक्स झालं आहे. आता आपण यामध्ये रोज सिरप घालणार आहोत आणि सोबतच गुलकंद. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून गुठळी होणार नाही नारळाच्या जो चव आहे त्याची. व्यवस्थित हे दोन्ही पदार्थ त्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत, असं आपण याला मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यावर हे कुठेही चिकटत नाही कढईला, कारण याच्यात तूपही आहे आणि व्यवस्थित ह्याचं सारण तयार होतं. तुम्ही बघू शकता असं ह्याचं हे सारण आता तयार आहे. यामध्ये साखरही आहे, आपल्याला यात गूळ घालायची गरज नाही, थोडी वेलची पावडर घालायची आहे आणि आपलं हे सारण तयार आहे. याला आपण थंड करायला एका साईडला काढून ठेवून द्यायचं आहे. आता आपण यानंतर तांदळाच्या पिठीची उकड काढणार आहोत. तर यासाठी 1 कप पाणी, 1 कप तांदूळाची पिठी, तूप घालणार आहोत 1 चमचा, आणि आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत. पण याआधी आपल्याला यामध्ये रोज सिरप घालायचं आहे. जेव्हा तूप आणि मी चिमूटभर मीठही घातलं आहे, हे जेव्हा दोन्ही मिक्स होईल तेव्हा आपल्याला यामध्ये रोज सिरप घालायचं आहे. रोज सिरप घालून झालं की मग आपल्याला हळूहळू यामध्ये तांदळाची पिठी ॲड करायची. हे बघा, ह्याला उकळी पण आलेली आहे. आता यानंतर आपण यामध्ये तांदळाची पिठी घालून घेऊया. तांदळाची पिठी पण हळूहळूच घालायची आहे, जेणेकरून त्याचा एकत्र गोळा नाही होणार आणि व्यवस्थित पीठ सैलसर होईल. असं 5 मिनटात आपली ही उकड तयार होईल. आपण याला झाकून ठेवणार आहोत 5 मिनटं. त्यानंतर मी याला एका बाउलमध्ये काढून घेतले. हे बाउलमध्ये काढून घेतल्यावर हे गरमच आहे, पण तसं गरम असतानाच आपल्याला याला मळूनही घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, त्याला पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून आपल्याला याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मला असं वाटलं होतं यात काहीतरी काळं आहे, म्हणून मी ते चेक केलं, पण ते गुलकंदाचं जे पान असतं, रोज पेटल असतं, ते आहे. ते आपलं हे असं पीठ मळून झालं आहे. यालाही आपण ठेवून देऊया. सगळी तयारी करून घेतलेली आहे. सारण तयार आहे, पीठ तयार आहे. आता मोदक करण्यासाठी मी इथे तूप घेतलं आहे, थोडंसं तेल आहे, पाणी आहे, असं सगळ्या साहित्याची तयारी करून घेतली आहे. पारी मी पुरी मेकरमध्येच करणार आहे, जेणेकरून माझं काम लवकर होईल. आपण याची अशी पुरी करून घ्यायची आहे आणि मग मोदक वळून घ्यायचा आहे. जेव्हा गुलकंद मोदक करायचं ठरलं तेव्हा मला माहीत नव्हतं की हे उकडीच्या मोदकाची जशी पारी असते तशीच ही पारी आपण वळू शकू की नाही, याला आपण व्यवस्थित तशाच कळ्या पाडू शकतो की नाही. पण अगदी सहज सोपं झालं हे करणं. जसं आपण उकडीचा मोदक करतो, म्हणजे प्लेन तांदळाच्या पिठीचा मोदक करतो, तसंच हा मोदक पण झाला, अगदी काही कष्ट न करता. आता हे साईडला मी तूप यासाठी लावून घेतलं की बहुतेक वेळेला काय होतं, मोदक करताना उकडताना मोदक उघडला जातो,
वरच्या साईडने कळ्यांमधून आपण जे ह्याला असं तूप लावून घेतलं किंवा तेलाचा हात लावून घेतला तर तो उघडणार नाही आणि असा आपला पहिला मोदक तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता असा आपला हा परफेक्ट मोदक तयार आहे. असाच मी दुसराही मोदक करून घेतला. गुलकंद मोदकाची चव कशी असेल हे माझ्यासाठी, मी तर प्रथमच ट्राय करते गुलकंद मोदक, पण उकडीच्या मोदकासारखाच हा पण म्हणजे तांदळाच्या पिठीचा आणि आपलं जे गुळ खोबऱ्याचं सारण असतं त्यासारखाच हाही मोदक लागतो आणि उत्तम लागतं चवीला. एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे रोज सिरप आणि गुलकंद याचं, आणि मुलांनाही फार आवडला माझ्या. तर तुम्ही पण नक्की करून बघा. मी अंगारिका चतुर्थीला हा मोदक केला होता. मला कल्पना नव्हती याची चव कशी लागेल किंवा कोणाला कसं आवडेल, म्हणून मग गुलकंद मोदक आणि उकडीचा मोदक आपण जो प्लेन करतो तसे दोन्ही मोदक मी केले होते. आता माझे हे 7 मोदक तयार झाले होते आणि एक करंजी. तर म्हणून प्रथम मी गुलकंद मोदक उकडून घेतले. याला मला केशर लावायची गरजच लागली नाही. असं आता इथे पॅनही तयार आहे गरम पाण्याचा. याला आता मी एक 10 मिनटं उकडून घेणार आहे. एक 10 मिनटाने गुलकंद मोदक तयार आहेत. अशा पद्धतीने गुलकंद मोदक एकदा नक्की करून पहा. वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.